जुन्या बॅलन्स शीट मधले कॅपिटल फंड लायबिलिटीला जाईल, या ऍसेटला जाईल, या ऍसेटला जाईल. आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची पुढे काय सांगितलं त्याच्यानुसार इफेक्ट होतील, हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे पुढे काय सांगितले त्याच्यानुसार इफेक्ट होतील, त्यामुळे आपण ते मागे ठेवतो. ठीक आहे. आता रिसीट अँड पेमेंटला या 2 मिनिटं आपण हे बघूया इथं काय काय दिलंय. आता एंट्रन्स फी दिली बघा. एंट्रन्स फी च्या बाबतीत इथं सांगितलंय एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. खाली 4 नंबरची ऍडजस्टमेंट दिली. काय 4 नंबरची ऍडजस्टमेंट? एंट्रन्स शुड बी कॅपिटलाइज, म्हणून हे लायबिलिटीला जाईल. एंट्रन्स फी कुठे जाईल? लायबिलिटीला. आता आपलं करंट इयर आहे 2018-19, हे करंट इयर झालं, हे नेक्स्ट इयर झालं. मग नेक्स्ट इयरचे पैसे आपण लायबिलिटीला मानतो. हे नेक्स्ट इयरचा ऍडव्हान्स आहे आपल्याला. आजचा आपला करंट इयरचा ऍडव्हान्स म्हणजे नेक्स्ट इयरचे पैसे, म्हणून हे लायबिलिटीला जातील. आता 2017-18 किती रुपये मिळाले रे? 2000. या ठिकाणी 2 मिनिटं बघा. मागं जर बघितलं तर मागं आपल्याला मागच्या वर्षीचा आउटस्टँडिंग 17-18चा आउटस्टँडिंग त्यांनी 8500 सांगितलं होतं. 17-18चा आउटस्टँडिंग किती सांगितलं? 8500. 8500 पैकी फक्त इथं रिसीटला किती मिळालेत आपल्याला? 2000 मिळाले बघा. रिसीटला किती मिळाले आपल्याला? 2000. मग 8500 तून 2000 गेले म्हणजे 6500 रुपये जे आहे बघा, 6500 रुपये जे येणार, 6500 रुपये आपल्याला चालू वर्षाच्या ऍसेटला घ्यावं लागतील. 6500 रुपये कुठे घ्यावं लागतील? चालू वर्षाच्या ऍसेटला. कसं? तर मागच्या वर्षीच्या आउटस्टँडिंग आपल्याला 8500 भेटायला पाहिजे प्रिव्हियस इयरचे. प्रिव्हियस इयरचे मिळाले किती? फक्त 2000 मिळाले. म्हणून हे उरलेले जे 6500 कुठून आलं कळाले का? 8500 मधून हे 2000 प्रिव्हियस इयरचे गेले. हे 6500 आपल्याला ऍसेटला दाखवावं लागतं. 6500 कुठे दाखवायचे? ऍसेटला. हे 6500 ऍसेटला जाणार का? कारण आपल्याला 8500 पैकी 2000 मिळाले, उरलेले 6500 मिळाले नाही, म्हणून हे करंट इयरचा आउटस्टँडिंगला किंवा चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग म्हणून दाखवावं लागेल. प्लस चालू वर्षाचे 45,000 आहे. 45,000 रुपयावर हे जे चालू वर्षाचे 45,000 आहे ते आपल्याला इन्कमला मांडावं लागतील. कुठं मांडावं लागतील? इन्कमला. मग चालू वर्षाचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 3000 दिलंय बघ खाली. हे जे 3000 रुपये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलं, हे 3000 रुपये इन्कमला ऍड करायचे. दुसरा इफेक्ट याचा करायचा ऍसेटला. खाली 3 नंबरची ऍडजस्टमेंट आहे बघा. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 18-19 3000. बाकीच्यांनी काही त्याच्यावर गुन्हा करायचे नाही रे, डोकं लावू नका एक्स्ट्रा. 3000 रुपये जे आहेत ते 3000 रुपये काय करणार आपण बघा. हे करंट इयरचा आउटस्टँडिंग आहे. करंट इयरचा आउटस्टँडिंग या 45,000 मध्ये इन्कमला ऍड होईल. त्याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार रे? ऍसेटला. म्हणजे 3000 चे आपल्याला 2 इफेक्ट करायचे, इन्कमला ऍड करून ऍसेटला. त्याच्यानंतर मिसलेनियस रिसीट आले बघा. मिसलेनियस रिसीट जातं इन्कमला. मिसलेनियस रिसीट कुठे जातं? इन्कमला. म्हणून आपण इन्कमला दाखवला. त्यानंतर पुढे आलंय बघा आता रेंट. रेंट आपला एक्सपेंडिचरला जाईल. रेंट कुठे जाणार? एक्सपेंडिचर. पण आता रेंटवर प्रिव्हियस इयरचं काय आहे का बघा जुन्या बॅलन्स शीटला. जुन्या बॅलन्स शीटला काही रेंटचा आहे का बघा. आउटस्टँडिंग रेट प्रिव्हियस इयरचं किती आलं रे? 7000 रुपये आले. म्हणजे 7000 रुपये आपल्याला पहिले काय करावं लागतील? एक्सपेंडिचरला लेस करावं लागतील. हे 7000 रुपये आपल्याला एक्सपेंडिचरला लेस करावं लागतील रेंट मधून. आणि खाली रेंटवर ऍडजस्टमेंट आलेली आहे. चालू वर्षाचं आउटस्टँडिंग, चालू वर्षाचं आउटस्टँडिंग हे 5000. हे 5000 रेंट मध्ये ऍड करावं लागतील आणि परत लायबिलिटीला घ्यावं लागतील. मग रेंटवर प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग लेस करायचं, करंट इयरचं आउटस्टँडिंग ऍड करायचं. स्टेशनरीचा सेम, प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग लेस होईल. सॅलरीचा पण सेम, प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग लेस होईल. इथं स्टेशनरीचं करंट इयरचं आउटस्टँडिंग दिलंय बघा. मग जसं रेंट आणि स्टेशनरीच्या बाबतीत काय करणार? मागच्या आउटस्टँडिंग लेस करायचे, करंट इयरचं आउटस्टँडिंग ऍड करायचं आणि लायबिलिटीला घ्यायचं, अशी प्रोसेस आहे. सॅलरीचं फक्त मागचं आउटस्टँडिंग लेस होईल. आणि फर्निचर रिपेअर आता हे पण एक्सपेंडिचरला जाणार. सॅलरी सुद्धा एक्सपेंडिचर. फर्निचर रिपेअर सुद्धा एक्सपेंडिचर. रिपेअर शब्द असल्यामुळे एक्सपेंडिचर. होनोरेरियम टू सेक्रेटरी एक्सपेंडिचर. मिसलेनियस एक्सपेन्सेस. आता मिसलेनियस एक्सपेन्सेसच्या बाबतीत बघा,
मिसलेनियस रिसिप्ट वालेले मिसलेनियस एक्सपेन्सेस आलेला आहे. मग मिसलेनियस रिसिप्ट जे आहे, मिसलेनियस रिसिप्ट किती दिलेली आहे आपल्याला 5000. इकडे किती दिली 5000. मिसलेनियस एक्सपेन्सेस किती दिले आपल्याला 2000. एक तर तुम्ही ते एकमेकात लेस करा किंवा हे पैसे तुम्ही एक्सपेंडिचरला दाखवा. कुठं दाखवतात एक्सपेंडिचरला. त्याच्यानंतर हे जे बॅलन्स आहे हे जाणार ऍसेटला. हे सुद्धा बॅलन्स कुठे जाणार ऍसेटला. हे दोन्ही बॅलन्स ऍसेटला जाणार कारण हे चालू वर्षाच्या ऍसेटला कॅश येईल. ठीक आहे. मग आता पहिली होती आउटस्टँडिंग ऍडजस्टमेंट रेंट मध्ये ऍड होईल. दुसरा इफेक्ट लायबिलिटीला. स्टेशनरीचं आउटस्टँडिंग आहे ऍड होईल स्टेशनरी मध्ये. दुसरा इफेक्ट लायबिलिटीला जाईल. सबस्क्रिप्शनचं आउटस्टँडिंग इन्कमला ऍड होऊन ऍसेटला जाईल. एंट्रन्स फी कॅपिटलाइज त्यामुळे डायरेक्ट कॅपिटल फंड मध्ये ऍड करायची. आणि डेप्रिशिएशन ऑन फर्निचर आले 10%. फर्निचर प्रिव्हियस इयरला दिलेलं आहे जुन्या बॅलन्स शीट मध्ये. बघा जुन्या बॅलन्स शीट मध्ये हे जे फर्निचर आहे हे ऍसेटला मांडा आणि त्याच्यावर डेप्रिशिएशन काढायचं 10% आणि दुसऱ्याचा इफेक्ट पीएनएलच्या डेबिटला घ्यायचा किंवा एक्सपेंडिचरला घ्यायचा. असं ते एक्झाम्पल आहे. मग आता सुरुवात करताना आपण रिसीट अँड पेमेंट पासून सुरुवात करणार. रिसीट अँड पेमेंटला पहिला आलाय बघा एंट्रन्स फी. तर एंट्रन्स फी आपल्याला काय सांगितलं 4 नंबरचे ऍडजस्टमेंट. एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. त्याच्यामुळे पहिला कॅपिटल फंड घ्या. कॅपिटल फंड किती दिलाय आपल्याला कॅपिटल फंड दिलाय 30,000. प्रिव्हियस बॅलन्स शीटला आपल्याला कॅपिटल फंड दिलेला आहे. नसल दिला तर आपल्याला तो घ्यावा लागतो काढावा लागतो नवीन बॅलन्स शीट तयार करून. आता या ठिकाणी कॅपिटल फंड आपल्याला दिलेला आहे म्हणून इथं कॅपिटल फंड घेतला 30,000. बघा माझ्या बरोबर सोडायला सुरुवात करा. कॅपिटल फंड आला 30,000. मग बॅलन्स शीटला आपण कॅपिटल फंड दाखवलाय 30,000. मग आता खाली रिसीटला आपल्याला सांगितलं होतं बघा रिसीटला एंट्रन्स फी आली 28,000. मग 28,000 ही जी एंट्रन्स फी आलेली आहे एंट्रन्स फी आपल्याला सांगितलंय कॅपिटलाइज. खाली ऍडजस्टमेंट आली त्या ऍडजस्टमेंट नुसार आपल्याला एंट्रन्स फी कुठे घ्यायला लावली कॅपिटलाइज. एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. ही जी ऍडजस्टमेंट सांगितली त्यांनी एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. मग ह्या ऍडजस्टमेंट नुसार हे एंट्रन्स फीचे पैसे डायरेक्ट कॅपिटल फंड मध्ये ऍड होतील लायबिलिटीला. म्हणून लायबिलिटीला इथं घ्या ऍड एंट्रन्स फीज 28,000. मग एंट्रन्स फीचे 28,000 हे डायरेक्ट कुठे घेणार तुम्ही लायबिलिटीला. मग या ठिकाणी बघा आपण कॅपिटल फंड घेतलं 30,000. त्यात एंट्रन्स फी काय केली आपण ऍड केली. ऍड एंट्रन्स फी 30 आणि हे 28,000 त्या ठिकाणी काय केले ऍड केले. आता नेक्स्ट प्रोसेस बघा कॅश इन अँड कॅश ॲट बँक आपण घेत नाही कारण जुन्या बॅलन्स शीटला होतं. एंट्रन्स फी होती ती डायरेक्ट ऍडजस्टमेंट नुसार सांगितलं लायबिलिटीला घ्या म्हणून लायबिलिटीला आली. आता सबस्क्रिप्शनच्या बाबतीत नीट बघा. हे जे 17-18 म्हणजे प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन आहे. प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन किती मिळालं 2,000. पण जुन्या बॅलन्स शीटला जर तुम्ही बघितलं जुन्या बॅलन्स शीटला जर तुम्ही बघितलं तर जुन्या बॅलन्स शीटला आपल्याला सबस्क्रिप्शन किती मिळायला पाहिजे होतं 8,500 होतं. मग हे जे 8,500 होतं 8,500 पैकी फक्त आपल्याला किती वसूल झाले तर इथं 2,000 वसूल झाले. 8,500 पैकी 2,000 मिळाले. उरलेले 6,500 अजून तसेच बाकी. मग हे जे उरलेले 6,500 त्याचा एक इफेक्ट आपल्याला कुठं करायचा आहे ऍसेटला चालू वर्षाच्या ऍसेटला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन बस साल टाका 2017-18 2017-18 किती रुपये आले ते आउटस्टँडिंगचे 6,500 रुपये जे पेंडिंगचे ते आपण या ठिकाणी घेतले 6,500. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन घेतला आपण 6,500. मग आता हे प्रिव्हियस इयरचे जे पैसे होते टोटल होते 8,500 मागच्या बॅलन्स शीटला दाखवले त्यातील 2च मिळाले म्हणून उरलेले 6,500 आपण कुठे घेतले चालू वर्षाच्या ऍसेटला. त्याच्यानंतर करंट इयरचा जो बघा करंट इयरचे जे पैसे आहेत करंट इयर आपला 18-19 आहे. मग करंट इयरचे पैसे आपण इन्कमला घ्यायचे म्हणून इन्कमला आले 45,000. मग इन्कमला घ्या बाय सबस्क्रिप्शन. करंट इयरचे 45,000 रुपये इन्कमला घ्यायचे. आता करंट इयरचा आउटस्टँडिंग खाली आपल्याला दिलेलं आहे बघा ऍडजस्टमेंट मध्ये
मग करंट इयरचे सबस्क्रिप्शन घेतला आपण इन्कमला. मग आपल्याला 3 नंबर ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2018-19 म्हणजे करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 3000 सांगितलंय. मग हे जे 3000 रुपये करंट इयरचं आउटस्टँडिंग असल्यामुळं मग आपण काय करणार, सबस्क्रिप्शन मध्ये इन्कमला ऍड करणार. मग ऍड आउटस्टँडिंग किती रुपये, 3000. 3000 या ठिकाणी ऍड केले, बाहेर आले 48,000. बाहेर आले 48,000. 3000 ऍड करून बाहेर आले 48,000. बघा या ठिकाणी 45 मध्ये 3000 ऍड केले, बाहेर आले 48,000. 48,000चा बघा 3000चा सेकंड इफेक्ट जो आहे करंट इयरचा आउटस्टँडिंग. आता प्रिव्हियस इयरचा जो बॅलन्स होता तो आपण घेतला होता. आता हे करंट इयर झाला. मग करंट इयरचा आउटस्टँडिंग खाली घ्यायचं. करंट इयरचं साल टाका 2018-19. पुढे आले 3000. या ठिकाणी बघा करंट इयरचा आपण साल घेतला 18-19. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचे दोन इफेक्ट आले. पहिला इफेक्ट इन्कमला ऍड केला आणि इन्कमचा आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट जातो ऍसेटला. या ठिकाणी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचे आपण दोन इफेक्ट घेतले. मग आता हे जे दोन इफेक्ट आले त्याच्यानुसार आता याची टोटल बाहेर घ्यायची. 6,503 बाहेर आले 9,500. 6,500 आणि 3 बाहेर आले 9,500. झाले. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचे ऍडजस्टमेंट. करंट इयरचं जे सबस्क्रिप्शन होतं बघा, करंट इयरचं सबस्क्रिप्शन होतं 4,500. ते आपण इन्कमला घेतलं. त्याच्यामध्ये खालचे आउटस्टँडिंगचे पैसे ऍड केले. पहिला इफेक्ट काय केला, इन्कम मध्ये ऍड, आणि त्याचा सेकंड इफेक्ट दाखवला आपण ऍसेटला. मग प्रिव्हियस इयरचे पण जे राहिले होते ते ऍसेटला घेतले, प्लस करंट इयरचे पण आउटस्टँडिंग या ठिकाणी घेतले. या ठिकाणी नीट लक्षात घ्या, प्रिव्हियस इयरचे सेपरेट दिलेले, जर ते याच्यात मिक्स असते, आपल्याला सांगितलं असतं याच्यात एकत्र आहे, तरच आपण ते लेस करतो इन्कमला. पण आता हे वेगवेगळं दिलं का नाही, प्रिव्हियस इयरचं वेगळं दिलं, करंट इयरचं वेगळं दिलं, नेक्स्ट इयरचं वेगळं दिलं, म्हणून त्याचा लेस करण्याचा इफेक्ट इन्कमचा येणार नाही. फक्त मग आपण काय केलं, मागचं आउटस्टँडिंग किती होतं 8,500, त्यातून 2 मिळाले, मग उरलेले 6,500 परत आपण पुढे दाखवलं चालू वर्षाच्या ऍसेटला. हे जे सबस्क्रिप्शन आहे 45,000 ते इन्कमला घेतलं, त्याच्यात हे आउटस्टँडिंगचे 3,000 ऍड करून परत त्याचा इफेक्ट ऍसेटला. आता इथं बघा नेक्स्ट इयर आहे 19-20 म्हणजे नेक्स्ट इयर आहे. नेक्स्ट इयरचे किती पैसे आले 3,000. मग हे जो ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन आहे तो आपण दाखवतो लॅबिलिटीला. इथं 2-3 ओळी सोडून लॅबिलिटीला घ्या. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स 3,000 रुपये. या ठिकाणी जे नेक्स्ट इयरचे पैसे होते ते डायरेक्ट कुठे घेतले आपण, लॅबिलिटीला. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स. अशा पद्धतीने सबस्क्रिप्शनचे मान्य केले. प्रिव्हियस इयरचे पैसे फक्त आउटस्टँडिंग शोधण्यासाठी वापरले. करंट इयरचे पैसे इन्कमला घेतलं, त्याच्यावर आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट केली. नेक्स्ट इयरच्या पैशाचा एकच इफेक्ट आला, फक्त आपण लॅबिलिटीला मांडलो. म्हणजे ज्यावेळेस सेपरेट सेपरेट दिले असेल त्यावेळेस नेक्स्ट इयरचा आणि प्रिव्हियस इयरचा एकच इफेक्ट येतो, आणि करंट इयरचे सेपरेट मांडायचे इन्कम. ठीक आहे. त्याच्यानंतर आलाय मिसलेनियस रिसीट. मिसलेनियस रिसीट जातं इन्कमला. मिसलेनियस रिसीट कुठे जाईल, इन्कमला. म्हणून इन्कमला इन बाय मिसलेनियस रिसीट. किती आहे मिसलेनियस रिसीट, 5,000 रुपये. मिसलेनियस रिसीट किती दिला, 5,000. मग मिसलेनियस रिसीट आला ते घेतला आपण 5,000 रुपये इन्कमला. ठीक आहे. मग आपली रिसीट बाजू पूर्ण घेतली. कॅश इन अँड कॅश ॲट बँक घेतलं नाही, कारण ते मागच्या बॅलन्स शीटचं असतं.
एंट्रन्स फीच्या बाबतीत लायबिलिटीला घ्यायला लावली म्हणून लायबिलिटीला घेतलं. प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग फक्त घेतलं ऍसेटला, करंट इयरचं इन्कमला घेतलं, नेक्स्ट इयरचं लायबिलिटीला दाखवलं आणि मिसलेनियस रिसीट इन्कमला. आता पेमेंट पासून सुरुवात करायची. पेमेंट आले रेंट. मग आता पहिला रेंट घ्या एक्सपेंडिचरला 25,000. मग आता रेंटवर प्रिव्हियस इयरचं पण आउटस्टँडिंग आलंय आणि करंट इयरचं पण आउटस्टँडिंग आहे. मग पहिला एक्सपेंडिचरला घ्या टू रेंट, किती 25,000. बर, टू रेंट घेतला पण 25,000. मग आता रेंटच्या बाबतीत बघा प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग किती रुपये सांगितलंय. बघा जुन्या बॅलन्स शीटला चेक करा प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग. मग रेंटवर मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग आहे 7,000 रुपये. मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग किती रे 7,000. मग हे 7,000 रुपये ह्या वर्षी आपण पेमेंट मधून दिले असेल असं गृहीत धरावं लागतं. मग जर हे 5-7,000 रुपये आपण या पेमेंट मधून दिले असेल तर मग ह्या रेंटचे 25,000 मध्ये ते 7,000 इन्क्लूड असणार आहे. म्हणून या 25,000 मधून ते प्रिव्हियस इयरचे 7,000 रुपये आउटस्टँडिंग लेस करून टाकायचं. म्हणून पाठीमागच्या वर्षीचे जे ते लेस आउटस्टँडिंग म्हणा, साल टाका 2017-18. 7,000 रुपये या ठिकाणी काय करायचे, प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंगचे पैसे ह्या वर्षीच्या पेमेंट मधून आपण दिले असतील म्हणून ते लेस केले. त्याचा एकच इफेक्ट करायचा आणि दुसरा इफेक्ट ऑलरेडी मागच्या बॅलन्स शीटला दिसतोय. मग 25 मधून 7 गेले, खाली राहिले 18,000. 25 मधून 7 गेले, राहिले 18,000. मग आता हे प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग होता म्हणून लेस केला. आता रेंटवर चालू वर्षाचा आउटस्टँडिंग बघा, पहिलीच ऍडजस्टमेंट आहे. रेंटवर करंट इयरचा आउटस्टँडिंग दिलाय 5,000. करंट इयरचा आउटस्टँडिंग किती दिलाय 5,000. रेंट फॉर लास्ट 2 मंथ 5,000 इज स्टील ड्यू. करंट इयरचं हे आउटस्टँडिंग आहे. मग आता प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंगचा आपण एकच इफेक्ट केला, तसं करंट इयरचे आपल्याला 2 इफेक्ट करायचे. मग प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग लेस झाला तर करंट इयरचा आउटस्टँडिंग ऍड होतं. करंट इयरचा आउटस्टँडिंग काय होणार ऍड आउटस्टँडिंग. साल टाका 2018-19. मग करंट इयरचे आउटस्टँडिंग 5,000 रुपये या ठिकाणी ऍड करायचे. ऍड करून बाहेर घ्या किती अमाऊंट बघा. 18 मध्ये 5 ऍड केले, 18 आणि 5 झाले 23,000. आणि या करंट इयरचा आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट जातो या ठिकाणी. करंट इयरचा आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट जाईल लायबिलिटीला. आउटस्टँडिंग इथं म्हणा रेंट 5,000. आउटस्टँडिंग रेंट 5,000. टाइम संपल्यानंतर परत जॉईन करायचे सगळ्यांनी. आउटस्टँडिंग रेंट 5,000. मग आता बघा प्रिव्हियस इयरचा जे काही जुन्या बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग होतं ते आपण लेस केलं. करंट इयरचा खालच्या ऍडजस्टमेंट मध्ये ऍड करून त्याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटीला घेतला. मग करंट इयरचेच फक्त 2 इफेक्ट होतात लक्षात ठेवा. प्रिव्हियस इयरचा आपण एकच इफेक्ट करतो. पुढे रेंट नंतर बघा पुढे आले स्टेशनरी. स्टेशनरीचं सेम रेंट वाणी करायचं. स्टेशनरी 3,000 रुपये ते घ्यायचं एक्सपेंडिचरला. माहिती टू स्टेशनरी 3,000 रुपये. स्टेशनरी जी होती स्टेशनरी आपण घेतले 3,000 रुपये. आता स्टेशनरीवर प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग आलाय बघा मागच्या वर्षीचा. स्टेशनरीवर प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग 1,000. सेम प्रिव्हियस इयरचे पैसे याच्यामधून 3,000 मधून दिले असतील म्हणून 1,000 रुपये प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग म्हणून काय करायचं स्टेशनरीतून लेस करायचं. लेस आउटस्टँडिंग 17-18 इथं 1,000 रुपये येतील. 1,000 रुपये स्टेशनरी मधून काय करायचे लेस करायचे. खाली राहिले 4,000. सॉरी 3 मधून 1 गेला 2,000 खाली राहिले. मग प्रिव्हियस इयरचं स्टेशनरीचं सुद्धा मागच्या वर्षीचं जे आउटस्टँडिंग होतं ते काय केलं आपण लेस केलं. आता स्टेशनरी सुद्धा खाली करंट इयरची ऍडजस्टमेंट आहे बघा. स्टेशनरीवर 2 नंबरची ऍडजस्टमेंट आले. स्टेशनरी एक्सपेन्सेस पेएबल. पेएबल म्हणजे आउटस्टँडिंगच. किती रुपये 4,500. मग स्टेशनरीवर सुद्धा करंट इयरचं ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगची 4,500. मग करंट इयरचे असल्यामुळं याचे 2 इफेक्ट येतील. एक ऍड करायचं करंट इयरचे पैसे
450 रुपये, बाहेर आले 2450 आणि या 2450 चा सेकंड इफेक्ट जाईल लायबिलिटीला. स्टेशनरी 450. मग आता याची टोटल बाहेर घ्या, दोघांची टोटल बाहेर येईल 5450. अशा पद्धतीने आपण काय केलं रे, स्टेशनरीची ऍडजस्टमेंट केली. 2 मिनिटं बघा. या ठिकाणी स्टेशनरी आली ती 3000 रुपये, प्रिव्हियस इयरचे 1000 आपण लेस केले, मग प्रिव्हियस इयरचे एकच इफेक्ट केला आणि करंट इयरचे 450 रुपये काय केले आपण ऍड केले. मग जसं रेंटचे इफेक्ट झाले, प्रिव्हियस इयरचा लेस करंट इयरचा ऍड करून लायबिलिटीला, तसं स्टेशनरीचं केलं आपण, प्रिव्हियस इयरचे लेस केले, करंट इयरचा ऍड करून पुढे घेतलं लायबिलिटीला. मग या दोघांची टोटल आउटरला घेतली. ठीक आहे. स्टेशनरी नंतर आलाय सॅलरी. सॅलरीचे पैसे बघा 22000 रुपये. सॅलरी किती आहे 22000. मग सॅलरीचे पहिले एक्सपेंडिचरला घ्या, त्याच्यावर पण प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग आहे म्हणून इथे इंटू सॅलरी 22000. सॅलरी घेतल्यानंतर सॅलरीवर प्रिव्हियस इयरचं काय बघा, जुन्या बॅलन्स शीटला सॅलरीचे किती आले, तर जुन्या बॅलन्स शीट मध्ये सॅलरीचे 8000 रुपये किती आहेत 8000. मग हे जे प्रिव्हियस इयरचे 8000 आहे ते लेस करावं लागतील. तर मागचं आउटस्टँडिंग असेल तर ते आपण काय करतो लेस करतो. म्हणून इथं लेस आउटस्टँडिंग 2017-18 किती रुपये 8000 रुपये आपण 22 मधून लेस करणार. बावीस मधून 8 गेले किती राहिले 14000 पुढे राहतील. मग आता सॅलरीचं करंट इयरचं आउटस्टँडिंग नाही तर करंट इयरचं आउटस्टँडिंग ऍड करून आपण लायबिलिटी घेतला असतं. सॅलरीवर फक्त प्रिव्हियस इयरचं चालतं म्हणून आपण फक्त त्याचा लेस केला आणि आउटरला मारलं. तसं रेंटवर आणि स्टेशनरीवर प्रिव्हियस इयरचं होतं ते लेस झाले, करंट इयरचं ऍड होऊन लायबिलिटीला गेले. तसं सॅलरीवर फक्त प्रिव्हियस इयरचं होतं त्याच्यामुळं फक्त आपण लेस केला. ठीक आहे. सॅलरीवर दुसरी कुठली ऍडजस्टमेंट नाहीये. मग आता नेक्स्ट बघा रिपेअर, फर्निचर रिपेअर. फर्निचर रिपेअर आला का शब्द, रिपेअर आल्यामुळे ते एक्सपेंडिचरला जाईल म्हणून 1800 रुपये घ्या एक्सपेंडिचर. इथे येईल टू फर्निचर रिपेअर 1800 रुपये. मग फर्निचर रिपेअर घ्यायचं एक्सपेंडिचरला 1800 रुपये. त्यानंतर नेक्स्ट बघा फर्निचर रिपेअर नंतर हॉनोरेरियम टू सेक्रेटरी, हे सुद्धा एक मानधन दिलं सेक्रेटरीला 16000 रुपये, ते सुद्धा एक्सपेंडिचरला जाईल. हॉनोरेरियम टू सेक्रेटरी 16000 रुपये. हॉनोरेरियम टू सेक्रेटरी सुद्धा कुठे गेला एक्सपेंडिचरला. त्यानंतर नेक्स्ट बघा मिसलेनियस एक्सपेन्सेस आले 2000 रुपये, ते सुद्धा एक्सपेंडिचरला जाईल, त्याच्यावर सुद्धा काही ऍडजस्टमेंट नाहीये. मग इथं घ्या टू मिसलेनियस एक्सपेन्सेस 2000 रुपये. ज्याच्या ऍडजस्टमेंट आपण सोडवतोय, ज्याच्यावर ऍडजस्टमेंट होते त्या सोडवल्या, ज्याच्यावर ऍडजस्टमेंट नाही ते डायरेक्ट आउटरला. मग आता त्यानंतर मिसलेनियस एक्सपेन्सेस नंतर कॅश इन हँड कॅश ॲट बँक आलाय, हे दोन्ही ऍसेटला जाईल. कॅश इन हँड कॅश ॲट बँक ऍसेटला घ्या कॅश इन हँड खाली कॅश ॲट बँक. आता किती बघा कॅश इन हँड कॅश ॲट बँक, हे जो बाय बॅलन्स असतो तो आपण घेतो, इकडचा टू बॅलन्स घेत नाही, हा बाय बॅलन्स घ्यायचा चालू वर्षाच्या ऍसेटला.
कॅश इन हँड आहे 8,200, कॅश ॲट बँक 16,000. कॅश इन हँड पुढे येतील 8,200, कॅश ॲट बँक पुढे येणार 16,000. अशा पद्धतीने आपण रिसीट पेमेंटला जे जे येणार होतं ते सगळं मांडलं. रिसीट अँड रिसीटचं जेवढे येत होतं सगळं मांडलं, पेमेंटचं सगळं मांडलं. ऍडजस्टमेंट मध्ये पहिली झाली, दुसरी स्टेशनरी झाली, तिसरी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची झाली, चौथी एंट्रन्स फी आली, पाचवी ऍडजस्टमेंट डेप्रिशिएशनची राहिली. त्यासाठी आपल्याला जुन्या बॅलन्स शीटला जावं लागेल. आता जुन्या बॅलन्स शीटचं जर बघितलं तर कॅपिटल फंड आपण घेतला, सॅलरीचा लेस केला, आपण रेंट पण लेस केला आणि हे पण लेस केला. कॅश इन हँड कॅश आउट बँक आपण घेत नाही कारण ते रिसीट अँड पेमेंट असतं. आता हे फर्निचर आणि इन्व्हेस्टमेंट हे घ्यावं लागेल. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचे इफेक्ट केले आपण. फक्त राहिले आता फर्निचर आणि इन्व्हेस्टमेंट. पहिला फर्निचर घ्या ऍसेटला. प्रिव्हियस इयरचा जो बॅलन्स असतो तो चालू वर्षी ओपनिंग बॅलन्स म्हणून घ्यावा लागतो. म्हणून इथं फर्निचर घ्या 20,000. प्रिव्हियस इयरचा जो बॅलन्स शीट होता, बॅलन्स शीटला बॅलन्स तो आपण फर्निचरचा घेतला 20,000. मग फर्निचरवर जर बघितला तर आपल्याला खाली ऍडजस्टमेंट आलेली बघा सगळ्यात शेवटचे. फर्निचर डेप्रिशिएट 10%. किती टक्के डेप्रिशिएशन सांगितलंय? 10%. मग आता हे प्रिव्हियस इयरचा बॅलन्स असल्यामुळे याच्यावर पूर्ण वर्षाचं डेप्रिशिएशन 10%. म्हणून लेस डेप्रिशिएशन at the rate 10%. मग आता 20,000 वर 10% 2,000 रुपये, बाहेर येतील 18,000. डेप्रिशिएशनचे आपल्याला इफेक्ट माहिती आहे. एक जेवढे टक्केवारी सांगितली तेवढी त्या ऍसेट वर काढायची आणि ऍसेट मध्ये ती लेस करायची. म्हणून 20,000 वर 10% सांगितले, 10% न्याला 2,000, ते लेस करून बाहेर आला 18,000. हा झाला डेप्रिशिएशनचा पहिला इफेक्ट, ऍसेटला लेस. आणि सेकंड इफेक्ट करायचा P&L च्या किंवा एक्सपेंडिचरला, टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 2,000. या ठिकाणी डेप्रिसिएशन ऑन फर्निचरची शेवटची ऍडजस्टमेंट होती. त्यानुसार आपण फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स घेतला जुन्या बॅलन्स शीटून, त्याच्यावर 10% काढले, लेस करून सेकंड इफेक्ट कुठे गेला? एक्सपेंडिचरला. ठीक आहे. त्यानंतर शेवट राहिले बघा जुन्या बॅलन्स शीट मध्ये हे जे इन्व्हेस्टमेंट दिसतंय 6% इन्व्हेस्टमेंट, हे ऍसेटला घ्यायचं चालू वर्षाच्या ऍसेटला. 6% इन्व्हेस्टमेंट, 6% इन्व्हेस्टमेंट घ्या चालू वर्षाच्या ऍसेटला.